नमस्कार. आम्ही लोक या YouTube मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्र हो, उठा उठा निवडणूक आली, हिंदू मुसलमान करण्याची वेळ झाली. या ओळी जणू आपल्याला सहजपणे सुचाव्यात असं वातावरण महाराष्ट्रात आता दिसू लागलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे भाजपाचं नेहमीचं आततायी धर्मवादी राजकारण. देवेंद्र फडणवीस यांनी आता पुन्हा त्यांच्या हिंदू मुस्लिम अजेंड्याला हात घातलेला आहे. काल परवा कण्हेरीतल्या मठात ते गेले. तिथं जाऊन त्यांनी जी मुक्ताफळं उधळली त्याबद्दल त्यांचं कितीही कौतुक केलं तर ते कमीच ठरावं. गेली 10 वर्ष ते महाराष्ट्राच्या सत्ता कारणावर पकड ठेवून आहेत. त्यांच्या आदेशाशिवाय गृह मंत्रालयाचं पान देखील हलत नाही असं म्हणतात. त्यांनाही आताच निवडणुका दृष्टीपथात आल्यानंतर महाराष्ट्रातला लव जिहाद दिसायला लागलाय. आपल्या राज्यात लव जिहादच्या 1 लाख तक्रारी आहेत असं त्यांचं म्हणणं. हा प्रकार जर खरोखरच असेल तर या तक्रारी कुठं कुठं नोंदवल्या गेल्या, पोलिसांनी त्यावर काय कारवाई केली, कोर्टानं कुठल्या प्रकरणात काय शिक्षा ठोठावल्या, हे देखील त्यांनी सांगायला हवं होतं. महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून या साऱ्या विषयाची थेट जबाबदारी त्यांच्यावर येते. राज्याच्या इतिहासात कधीही लव जिहादची एवढी मोठी प्रकरणं यापूर्वी उपस्थित झालेली नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांना हुडकून त्यांचा पराभव करण्यासाठी दस्तूर खुद्द औरंगजेब महाराष्ट्रात 25 वर्ष ठाण मांडून बसलेला होता. पण त्या काळातही लव जिहाद सारखी अशी लाखभर प्रकरणं झाल्याचं कुठल्याही दस्तावेजात आपण पाहिलेलं नाही. ही सारी प्रकरणं देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतर घडावीत याचा अर्थ घ्यायचा तरी काय? गृहमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द ही सपशेल अपयशी ठरल्याचाच हा पुरावा आता खुद्द फडणवीस देत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना हा आरोप मान्य आहे? जेवढी ही सारी बेकायदा प्रकरणं फडणवीस यांच्या कारकिर्दीत घडलेली असली तर खरं म्हणजे फडणवीस यांनी राजीनामाच द्यायला हवा. ते देणार नसतील तर अमित शहा यांनीच त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. पण शहा तर म्हणतात महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत. हे तर सारं उलटच म्हणावं लागेल. असं हे भाजपाचं आततायी राजकारण. या राजकारणाचे पोलादी पुरुष अमित शहा हे देखील मुंबईत येऊन गेले. लोकसभा निवडणुकीनंतर पक्षात आलेली मरगळ दूर करणं हा त्यांचा प्रमुख हेतू होता. ते ठीक आहे, ते तर कोणीही करेलच. पण कार्यकर्त्यांना त्यांनी 4 युक्तीच्या गोष्टी सांगणं अपेक्षित होतं. ते राहिलं दूर आणि त्यांनी मात्र समान नागरी कायद्याचा विषय मुंबईत उपस्थित केला. हा समान नागरी कायदा म्हणजे काय आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या लोकांच्या जीवनावर असा कुठला अनुकूल परिणाम होणार आहे की ज्यामुळे महाराष्ट्रात सर्वदूर आनंद निर्माण होईल? लोकांनी आनंदानं मतदान केंद्रांवर जाऊन रांगा लावाव्या आणि भाजपाला मतदान करावं असं काही हे आहे? हे मात्र अमित शहा यांनी सांगितलं नाही. समान नागरी कायदा आणणं म्हणजे मुसलमानांना डिवसणं एवढाच या कायद्याबद्दल बोलण्याचा अर्थ आहे. यापूर्वी 370 कलमाबद्दल असाच प्रचार भाजपानं केला. 370 कलम काढणं म्हणजे जम्मूच्या हिंदूंना खुश करणं एवढाच अर्थ खरं म्हणजे जुन्या काळात त्या मागणीत होता. पण भाजपानं या कलमाचं नाव घेऊन साऱ्या देशभर हिंदूंची मतं घेतली. आज खुद्द जम्मूमध्ये 370 काढल्याचाही आनंद नाही. तिथं आज निवडणुका होत आहेत, पण तरीही जम्मूतला मतदार ठामपणं भाजपाच्या पाठीशी आहे असं म्हणता येणार नाही. तसंच काहीसं भूत हे या समान नागरी कायद्याचं देखील आहे. भाजपा हा कुठल्या तरी जुन्या जमान्यातला पक्ष असावा असं त्या पक्षाचं हे सारं वागणं. त्या पक्षाचा जो अजेंडा पक्षाच्या स्थापनेच्या वेळी होता तोच अजेंडा आजही कायम आहे. सारं जग बदललं पण भाजपा मात्र आपल्या हिंदुत्वाच्या नावावर लोकांना पुन्हा 12व्या शतकात घेऊन जाण्यासाठी उत्सुक आहे. म्हणूनच अमित शहा यांनी आता समान नागरी कायद्याची पुन्हा एकदा हूल उठवलेली आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार हे राक्षसी बहुमताचं म्हणावं असं सरकार. या सरकारच्या मनात येईल तो कायदा पारित करणं सरकारला सहजपणे शक्य. याच सरकारनं महाराष्ट्राची तिजोरी रिकामी करण्याचे असे कितीतरी निर्णय आजवर घेतले. सरकारच्या मनात असतं तर समान नागरी कायदाही आणणं कठीण नव्हतं. पण त्या सरकारचं तिकडे लक्ष नव्हतं. म्हणूनच सरकार लाडक्या बहिणींचे मेळावे घेत बसलं.
या मेळाव्यांमुळे काहीही होणार नाही. सरळ सरळ हिंदू मुस्लिम करा आणि निवडणुका जिंका असा संदेशच जणू अमित शहा यांनी समान नागरी कायद्याच्या निमित्तानं महायुतीला आता दिलेला आहे. अमित शहा हे चाणक्य, त्यामुळे ते जुन्या सनातनी विचारांचे गृहस्थ असं आपल्याला म्हणता येईल. म्हणूनच ते अजूनही भाजपाच्या संघप्रणित जुन्या अजेंड्यावर कायम आहेत. पण राज्य भाजपामध्ये तर उच्च शिक्षितांची देखील कमतरता नाही. त्यांनीही पक्षाचा पुढला अजेंडा ठरवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता. पण तसं होणार नाही, कारण त्याबद्दल बोलण्याचा कोणालाही अधिकार भाजपामध्ये नाही. मित्र, महाराष्ट्र हे देशातलं सगळ्यात संपन्न आणि प्रतिष्ठित राज्य. त्यातल्या त्यात मुंबई हे महाराष्ट्राचं एक वेगळंच आकर्षण. म्हणूनच भाजपानं हे राज्य आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी वाटेल ते केलं. 2 राजकीय पक्ष फोडले, स्वतःकडे दुय्यम भूमिका घेतली. आपल्याला सत्तेचा कसा मोह नाही, आपण मुख्यमंत्री पदही सोडू शकतो अशी त्यागी म्हणावी अशी भूमिका घेतली. जेवढं होईल तेवढं राजकारण केलं. पण या सगळ्या राजकारणातून भाजपाला मिळालेलं मात्र आज काहीही नाही. उलट पक्षी लोकसभा निवडणुकीत तब्बल 14 जागांचं नुकसान झालं. निवडणूक निकालानंतर पक्षात निर्माण झालेली मरगळ अजूनही संपलेली नाही. पुढे ठाकलेल्या विधानसभा निवडणुका जिंकाव्या कशा हा प्रश्न अजूनही कायम आहे. लोकसभा निवडणुकांनंतर महायुतीत असलेल्या शिंदे आणि पवारांचीही फारशी मदत होत नाही हे लक्षात आलं आणि भाजपामधला थिंक टँक हा अधिकच निराश झाला. आता कोणी म्हणताय अजित पवारांना बाहेर काढा, तर कोणी म्हणताय शिंदे यांच्यावर विश्वास ठेवू नका आणि स्वतंत्रपणे निवडणुका लढवा. असं सारं अस्वस्थ वातावरण आज भाजपामध्ये आहे. निवडणूक आयोगानं जणू ही सारी स्थिती ओळखली. म्हणूनच महाराष्ट्रातल्या निवडणुका लांबणीवर पडल्या. सध्याच्या विधानसभेची मुदत ही 26 नोव्हेंबर रोजी संपते. तोपर्यंत नवीन विधानसभा अस्तित्वात येण्याची चिन्ह नाहीत. राज्यात राष्ट्रपती राजवट लावून नंतर निवडणुका घेतल्या जातील असंच काहीसं हे चित्र. हे जे काही चाललं आहे ते अर्थातच भाजपाला सुरक्षित वातावरण मिळावं आणि निवडणुका जिंकता येण्याची संधी प्राप्त व्हावी म्हणून. पण हे सारं घडत असताना एक बाब मात्र विसरली जाते. ती म्हणजे भाजपानं जेवढ्या कोलांटुड्या महाराष्ट्रात आजवर मारलेल्या आहेत त्या सगळ्या लोकांनी पुरेपूर ओळखलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना आणणं असो किंवा निवडणुका पुढे ढकलण्याचा विषय असो, हे सारं जे काही केलं जात आहे ते केवळ भाजपाच्या सोयीसाठी असा समज लोकांमध्ये आता होऊन बसलेला आहे. म्हणूनच भाजपानं आता काहीही केलं, निवडणुका कितीही पुढे ढकलल्या तरी लोकांचा कौल मात्र भाजपाच्या बाजूने पडणारा नाही. महाराष्ट्र भाजपानं आणि मुख्यत्वे फडणवीस यांनी पुन्हा एकदा जे हिंदू मुस्लिम सुरू केलेलं आहे त्याचं खरं कारण हे आहे की आता पोलीस, सीबीआय, इन्कम टॅक्स आणि ईडी वगैरे साऱ्या यंत्रणा वापरून झालेल्या आहेत. धमक्या आणि दहशतीचंही तंत्र वापरून झालं आहे. फोडाफोड संपली आहे. मोदी मोदी म्हणून आजवर दाखवलं गेलेलं गाजर आता चालणार नाही. डबल इंजिनच्या सरकारचा 5 किलो धान्याचा परिणाम आता होणारा नाही. स्मार्ट सिटीज कुठे गेल्या हा प्रश्न आता लोक विचारतायत. विकास विकास म्हणून जे मृगजळ दाखवलं गेलं ते अद्यापही दृष्टीपथात आलेलं नाही. सबब प्रचलित राजकारणाचे सारे आयाम आता निष्प्रभ ठरलेले आहेत. म्हणूनच पुन्हा एकदा आपल्या हिंदू मुसलमान या जुन्या अजेंड्यावर भाजपाचं प्रचार अभियान राबवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. अमित शहा यांनी समान नागरी कायद्याच्या निमित्तानं आपलं निवडणूक अभियान काय असेल याची चुणूकच दाखवून दिली. देवेंद्र फडणवीस यांनीही लव जिहाद हा विषय उपस्थित केलेला आहे. नितेश राणे यांच्यासारखे तिसऱ्या फळीतले लोक वातावरण निर्मितीमध्ये गुंतले आहेत. म्हणजेच पुन्हा एकदा हिंदूंचं एकीकरण घडवून आणायचं, ध्रुवीकरण घडवायचं आणि निवडणुका जिंकायच्या हे जुनं धोरण भाजपातर्फे पुढे राबवलं जाईल. पण या बाबींचा आता मात्र फायदा नाही. हिंदूंच्या हितासाठी मुस्लिम विरोधी भाषणं स्टेजवरून पोलिसांच्या संरक्षणात करणं वेगळं आणि आपलं जीवन अधिक सुखकर सुसह्य व्हावं म्हणून विकासाची आस धरून असणाऱ्या अभावग्रस्तांची मनं जिंकणं हा सारा विषयच वेगळा. भाजपाच्या कट्टर कार्यकर्त्यांनाही
आता पक्षाचा हा विद्वेषावर आधारलेला अजेंडा राबवणं शक्य नाही. सतत 1990 पासून मुस्लिम विरोधी बोंबाबोंब करत करत हे कार्यकर्ते देखील आता वार्धक्याकडे झुकलेले आहेत. काही मोजके माथे फिरू लोक सोडले तर बहुतांश तरुणांनाही आता या फूटपाड्या राजकारणात रस नाही. देवेंद्र फडणवीस आज कणेरीच्या मठातून जे बोलतायत ते निवडणूक सभांमधून बोलणं त्यांना शक्य होणार नाही. फडणवीस यांचा प्रचार हा असाच सुरू राहिला तर त्यांना सारा प्रचार हा केवळ मठ आणि मंदिरातून करावा लागेल. खुल्या प्रचारात सहभागी होऊन 1,00,000 लव्ह जिहादच्या प्रकरणांबद्दल ते बोलणार असतील तर लोक ते खोटं खोटं ऐकणार नाहीत. ठिकठिकाणी त्यांचा राजीनामा मागितला जाईल. देतील फडणवीस त्यांचा राजीनामा? खरं म्हणजे त्याने राजीनामा द्यायलाच हवा. अन्यथा 1,00,000 लव्ह जिहाद बद्दलचे ते जे काही बोलले ते लाखातलं एक बोलले आणि ते देखील खोटच बोलले असा संदेश लोकांमध्ये जाईल. असो, आजचा व्हिडिओ इथेच संपवतोय. हा व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब निश्चितपणे करा ही विनंती. नमस्कार.